ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने मद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। विष्णू सहस्रनामाचं आपण अधिक मासाच्या निमित्ताने चिंतन करतोय आणि ते चिंतन करत असताना आपण विष्णू सहस्रनामाची एक भूमिका पूर्वपीठिका ते कशातून निर्माण झालं, कोणत्या प्रश्नांमधनं त्या प्रश्नांच्या उपदेश स्वरूप जे उत्तर दिलं गेलं त्यातून कसं निर्माण झालं याचा विचार पहिल्या सत्रामध्ये केला। भीष्मांनी केलेला जो उपदेश आहे, युधिष्ठिराने विचारलेले प्रश्न आहे, त्याचं काय उत्तर आहे, समाधान काय आहे ते पाहिलं। आणि त्यानंतर चिंतन करत असताना विष्णू सहस्रनामातला जो पहिला श्लोक आहे, विश्वम विष्णुर्व षट्कारो, यामध्ये भगवंतांचं कोणतं रूप सांगितलंय, कशाचं वर्णन केलंय ते आपण पाहिलं। या वेगाने काही सहस्रनाम होणार नाहीये याची आपल्याला पूर्वीच कल्पना होती, परंतु विचार करत असताना मग आज आता काय करायचं, तर काही ठराविक जी नामं आहेत त्याचा आपण विस्तार करू, त्यांचं चिंतन करू। विष्णू सहस्रनामामध्ये जी काही नामं आली, संपूर्ण सर्व जी काही हजाराहून अधिक असणारी 1031 का 37 काय तो आकडा येतो, त्या सर्व नामांचा विचार केला आणि त्याचा स्थूल दृष्टीने वर्गीकरण करायचं म्हटलं, त्याचा भेद करायचा म्हटला, विभाग करायचा म्हटला, तर काही ही निर्गुणाची वाचक आहेत आणि काही सगुणाची वाचक आहेत। त्यातही काही निर्गुण निराकाराची वाचक आहेत, काही सगुण निराकाराची वाचक आहेत आणि काही केवळ सगुणाची वाचक आहेत। आणि अशा सर्व प्रकारे भगवंतांचं वर्णन केलं जातं, कारण जशी ज्याची प्रकृती, जसा ज्याचा अधिकार, त्याप्रमाणे तो उपदेश त्याला लाभत असतो। ज्याची बुद्धिमत्ता उत्तम आहे, खूप चांगली आहे, प्रगल्भ आहे, त्याला सोपे प्रश्न विचारून चालत नाही, त्याला अवघड प्रश्न सोडवायला द्यावे लागतात, तर त्याच्या बुद्धीची जोपासना होते। त्याच्यासाठी दिलेलं जे सोपं आहे ते त्याचा वेळ वाया घालवणार असतं, वाईट नसतं, त्याच्यात अयोग्य काही नसतं, पण ज्यामुळे ज्या साधनाने त्याला लवकर फळ प्राप्त होणार आहे ते साधन तिकडे त्याला द्यावं लागतं। तसंच विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा काही नामं जी निर्गुणाची वाचक आहेत, अनेक जन्मोजन्मीची ज्यांची साधना फलद्रूप झाली आहे अशांसाठी केवळ ते नाम उपयोगी ठरणारं असतं, म्हणून ते निर्गुणाचं वाचक त्यांना सांगितलं की काम होऊन जातं। पण काही जणांची बुद्धी तशी व्युत्पन्न नसते, परिपक्व नसते, ते संस्कार झालेले नसतात, मग त्यांच्यासाठी काय, मग त्यांच्यासाठी सगुण साकार सांगावं लागतं। आणि मग काही जण दैत्यमधले असतात, त्यांना सगुण निराकार सांगावं लागतं। हे सगळे काय आहे, तर जेव्हा ती नामं पाहू त्यावेळेला ते एक एक लक्षात येईल। अगदी सोपं म्हणायचं झालं तर ब्रह्म, आता विस्तार करत नाही, केवळ दृष्टांतासाठी सांगतो। ब्रह्म म्हटलं की होतं काय, निर्गुण, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, काय एवढंच, त्याच्या पलीकडे काही नाही, काही जास्त विचार करायचा नाही, कारण सगळे विचार जिकडे संपतात तिकडे ब्रह्म आहे। असं जर का सगळे विचार जिकडे संपतात म्हणजे मन न मन असं होतं तिथे, मग आता त्याचा विचार करायचा म्हटलं आपल्याला तर काय कळत नाही बाबा, मग काय म्हणाले, नाही, तो परमात्मा आहे ना, महावराह नारसिंह वपुः। हा, मग आता कळलं, महावराह म्हणजे वराह अवतारामध्ये वराहाचं, रानडुकराचं रूप ज्याने घेतलं होतं आणि पृथ्वी उचलून धरली, तो सोपं पडतं। शंख चक्र गदा पद्म शार्ंग धन्वा,
आलाय विष्णू सहस्रनामामध्ये. शार्ंग धनु, ज्याने शारंग पाणी, ते जे धनुष्य आहे ते हातात धरलेले आहे, असा चक्री चक्र धारण केलेला. मग काहीतरी आपल्याला डोळ्यासमोर रूप येतं, हा याची मी उपासना करू शकतो, ह्याचा विचार करू शकतो, हे माझ्या डोळ्यासमोर येतं आणि हे मी डोळ्यासमोर ठेवून बाकीचे जे विषय आहेत ते दूर ठेवू शकतो. काही जण म्हणतात हे करायचं पण किती सोपं आहे, याच्यात आम्हाला नाही, अजून काहीतरी चांगलं सांगा. ते म्हणाले तो परमात्मा सत्य आहे, युगाधिकृत आहे, युगाची निर्मिती करणारा आहे, ज्याच्यापासून युगाची उत्पत्ती झाली तो आहे. मग तो कसा आहे? त्याला रूप नाहीये, असा असा दिसतो, अशा मातीच्या गोळ्याला असा आकार दिला की तो युगाधिकृत होतो, असं नाहीये ते. पण त्याच वेळेला त्याच्या ठिकाणी युगाची निर्मिती करणारा असा निर्देश केलेला असल्यामुळे तो सगुण झालेला आहे. त्याच्या ठिकाणी ते गुण आलेले आहेत. त्यामुळे युगाधिकृत म्हणत असताना तो सगुण निराकार आहे. ब्रह्म म्हणत असताना पूर्णपणे निर्गुण आहे. आणि जिकडे निर्गुण आहे तिकडे साकाराचा प्रश्नच येत नाही. आणि नारसिंह वपू इत्यादी शब्दांनी त्याचं वर्णन केलं जातं. त्यावेळेला तो सगुण आणि साकार दोन्ही होतो. पण सगुण साकार झाला काय, सगुण निराकार झाला काय, किंवा निर्गुण असला काय, तो आहे तसाच आहे. गंमत म्हणजे तुकोबारायांनी पांडुरंगाचं वर्णन करत असताना म्हणाले, सत्यतू 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 विठ्ठला. विष्णू सहस्रनामामध्ये त्याचं सत्य हे नाव आलं. 3 वेळेला सत्य म्हटलं आणि 3ही सत्याचे अर्थ वेगळे आहेत. हा, 3ही सत्याचे अर्थ वेगळे आहेत. सत्यस्य सत्यम तरु सत्य सत्यम सत्यात्मकत्वाम शरणम प्रपन्नाः. वेदस्तुती जी गर्भस्तुती, वेदस्तुती नव्हे, गर्भस्तुतीमध्ये भगवंतांची जी गर्भस्तुती झाली त्यामध्ये देवतांनी प्रार्थना करताना हे असं म्हटलं, सत्यस्य सत्यम, तू सत्य आहेस, सत्याचा सत्य आहेस, सत्यात्मक आहेस आणि अशा तुला आम्ही शरण आलेलो आहोत. हे प्रत्येक ठिकाणी सत्य या शब्दाचा अर्थही वेगळा आलेला आहे आणि त्या प्रत्येक वेगळ्या अर्थाचा धनी नामी केवळ एकच आहे, तो म्हणजे परमात्मा. मग अशा ह्या अनंत नामांमध्ये एक फार गोड असणार भगवंतांचं नाम आहे, ते म्हणजे गोविंद. महावराहो गोविंद सुषेण कनकांगदी महेश्वासुनी अधि हे अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपती. इथे गोविंद नाम आलं आणि मग महावराहो गोविंद हा पुन्हा आलं. दोन्हीकडे गोविंद नामाचा विचार करत असताना, विस्तार करत असताना आचार्यांनी फार सुंदर विचार केलाय. काही ठिकाणी आचार्यांना भाष्यामध्ये लिहिताना भरून येतं, ते भरभरून लिहित जातात, ते थांबतच नाही. जर भाषा शैलीच्या म्हणजे भाष्य लेखनाच्या शैलीचाच विचार केला तर विष्णू सहस्रनामावरचं भाष्य आणि अन्य ग्रंथांवरचं आचार्यांचं भाष्य यामध्ये खूप फरक दिसून येतो. असो, पण म्हणतायत भगवंतांचं एक नाव आहे गोविंद. किंबहुना याच श्लोकामध्ये एक आलेलं नाव महेश्वासो मही भरता श्रीनिवासः आणि श्रीद श्रीश श्रीनिवासा, तिथे पण श्रीनिवास दोनदा आलेलं, पण दोन्ही ठिकाणी एकच अर्थ सांगत असताना वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं. हे कौतुक आहे, हे त्या नामाचं प्राबल्य आहे, नामाचं ते बळ आहे. असो, गोविंद, आपल्याला गोविंद म्हटल्यानंतर हा गोविंद म्हणजे कृष्ण, पण का, किती प्रकारे, तर त्यामध्ये म्हणाले तो गोविंद आहे का, कारण 2 शब्द आहेत. गोविंद ह्या शब्दाची व्युत्पत्ती किंवा त्याचा विचार करायचा झाला तर 2 शब्द आहेत. एक गो आणि दुसरा पुढचा जो शब्द आहे तो आहे विद. विद हा धातू आहे संस्कृत मधला आणि त्याचे 2 अर्थ होतात त्याच शब्दाचे. आता शब्द हे स्थूलत्वाने वापरतो कारण तो प्रत्यक्षात शब्द नाही, कारण शब्द म्हटल्यावरती ते व्याकरण म्हटलं की त्याच्यामध्ये शब्द ज्याला म्हटलं की त्याला ते प्रत्यय वगैरे असले पाहिजेत. नुसतंच विद आहे आता आपण म्हणतोय, त्यामुळे ते धातू आहे.
मूळ त्या शब्दाचं रूप आहे. दोन अर्थ होतात. एक लाभे ज्ञाने, खरं तर 4 ठिकाणी येतो तो, असं आता लाभे आणि ज्ञाने एवढंच आता मर्यादित ठेव. प्राप्त होणं आणि जाणणं, प्राप्त होणं आणि जाणणं. गो या शब्दाचा अर्थ जाणे नव्हे. गो या शब्दाचा अर्थ काय? गो म्हणजे गाय, गो म्हणजे बैल सुद्धा, गो म्हणजे वेद, गो म्हणजे पृथ्वी. अनेक अर्थ आहेत गोचे आणि तीनही लिंगांमध्ये तो समान आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. तर असा जो गो म्हणजे पृथ्वी, विद लाभे प्राप्त करून दिली. नष्टां वै धरणीं पूर्वम अविंदत यत गुहागताम गोविंद इति ते नाहम देवैर वाग्भिः अभिष्टुतः. महाभारतातलं वचन आलं. काय मोक्ष धर्मामध्ये त्या भगवंतांनी सांगितलं, मला गोविंद गोविंद म्हणतात. का म्हणतात? कारण फार फार वर्षांपूर्वी ज्या वेळेला उत्पत्ती चालू होती सृष्टीची, त्यावेळेला ही जी पृथ्वी आहे ती त्या प्रलय काळामध्ये त्या जलामध्ये आत खोल गर्तेमध्ये होती. नष्टां वै पृथ्वीं धरणीं पूर्वम, पूर्वम त्या उत्पत्ती कालाच्या पूर्वी. मग त्याच्यानंतर आता त्या कालानुक्रम पाहायचा झाला तर ब्रह्मदेवांनी आधी त्या प्रजापतींची उत्पत्ती केली. ते ऋषीमुनी होते, त्यांच्या कन्या होत्या. परंतु आता प्रजेची उत्पत्ती करायची झाली, कारण मानस उत्पत्ती झाली. आता लौकिक प्रजा निर्माण करायची झाली तर अधिष्ठानभूत असणारी पृथ्वी पाहिजे, ही धरणी पाहिजे. आहे कुठे? ती त्या रसातलामध्ये बुडालेली आहे. मग काय करायचं? ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली, वराह रूपामध्ये भगवंत प्रकट झाले. त्यांनी आपल्या दातांमध्ये ती पृथ्वी पकडली. वरती काढत असताना मग तिकडे तो हिरण्याक्षाबरोबर युद्ध झालं, हिरण्याक्षाचा वध झाला, ती सगळी कथा येते. आणि त्या वराह रूपामध्ये असणारे जे भगवंत आहेत त्यांनी ती रसातलातून धरणी पृथ्वी जलातून बाहेर काढली आणि मग अधिष्ठान रूपाने, आधार रूपाने सर्व जीवांना प्राप्त झाली. आणि म्हणूनच लिहित असताना, वर्णन करत असताना भगवंतांनी जो शब्द वापरलाय तो पृथ्वी वगैरे वापरला नाही, क्षमा वगैरे वापरला नाही, धरणी वापरला. कारण धारण करणारी, कारण तिकडे त्याच प्रयोजनाने ती आवश्यक होती. तर अशी जी धारण करणारी पृथ्वी आहे ती अविंदत, ज्यांनी प्राप्त करवली, मिळवली. गो विंद, गो म्हणजे पृथ्वी, विंद म्हणजे मिळवली. तर ज्यांनी ती रसातलात गेलेली पृथ्वी मिळवली असे जे कोणी, ते गोविंद. मग गोविंद म्हटल्यावरती ते रूप डोळ्यासमोर आलं पाहिजे. मग इथे शंख चक्र गदा पद्म दहा शारंग पाणी, मग तो लड्डू गोपाळ नाही की कृष्ण नाही की वेणुगोपाल पण नाही, तेच भगवंत आले पाहिजेत, तर ती खरी उपासना आहे. पण हे एक झालं गोविंद. म्हणाले गोविंदाचा अजूनही अर्थ आहे. हरिवंश पुराणातील अर्थ देतात आचार्य. ते म्हणतात, झालं असं, मी त्या गोपाळांबरोबर फिरायचो, खेळायचो आणि त्यांच्याबरोबर खेळत असताना मी त्यांचा राजा झालो. मी त्यांचा राजा झालो. आणि म्हणून इंद्र म्हणतो, अहं किलेंद्रो देवानां त्वं गवाम इंद्रतां गतः गोविंद इति लोकस्त्वां स्तोष्यन्ति भुवि शाश्वतम्. मी देवतांचा राजा इंद्र झालो. प्रत्यक्षात इंद असा तो शब्द येतो.
त्याचा इदम द्रक्षती इति इंद्रहा, हे सर्व जो द्रक्षती पाहतो, मग इदंद्र होतं. मग परोक्ष वै प्रियावो देवहा, म्हणजे त्यांना नावाने हाक मारलेला आवडत नाही, आडनावाने किंवा वेगळ्या नावाने त्यांना हाक मारलेला आवडतं, म्हणून ते इदंद्रचं इंद्र झालं. मग असा जो इंद्र म्हणजे राजा, मी देवांचा राजा झालो. इंद्र या शब्दाचा सरळ सरळ अर्थ राजा. मी कोणाचा राजा झालो? मी देवांचा राजा झालो, इंद्र म्हणतो. पण तुम्ही ज्या वेळेला तो कृष्णावतार घेतलात त्यावेळेला त्वम गवाम इंद्रतांगतः, तुम्ही त्या गोपाळांचे गवाम इंद्रतांगतः राजे झालात आणि त्यांचे राजे झालात. म्हणून गो आणि इंद्रचं बिंद, गो इंद्र तिकडे व्याकरणाच्या नियमानुसार गोविंद्र असं होतं आणि मग ते गोविंद असं झालं. त्वम गवाम इंद्रतांगतः गोविंद इति तेनाहम, त्यामुळे तुम्हाला गोविंद नावाने जाणतील, गोविंद नावाने तुमची स्तुती केली जाईल. मग ह्या गोविंदाने तो वराह अवतार आठवायचा नाही, तो कृष्णच आठवला पाहिजे जो त्या बालगोपाळांबरोबर खेळतो. जर विचार केला, आता ते हे सगळं सगुणाचं आहे वाचक. गोविंद तो कृष्ण कसा आहे? राजा आहे, पण 6-8 वर्षांचा आहे आणि ती त्याच रूपाची ताकद असते. पाहिलं तर त्या कंसवधानंतर कृष्ण परत आले नाहीयेत, गोकुळात परत आले नाहीयेत, वृंदावनात आले नाहीयेत. ते तिकडेच राजे झाले, मथुरेमध्येच. नंतर पूर्ण मथुरेत द्वारकेत आले, पण गोकुळ वृंदावन परत येणं नाही. त्यामुळे ते राजे कधी होते? ते त्या लहान रूपामध्ये असताना राजे होते. आणि हे भगवंतांच्या त्या रूपाचं सामर्थ्य. गोविंद ह्याच्यातील तो जो गोडवा आहे तो त्या रूपामध्ये. गोविंद म्हटल्यानंतर गोविंद दामोदर माधवेती, गोविंद या शब्दाबरोबर दामोदर हा शब्द वापरलाय. दामोदर आलेला आहे शब्द. दामोदर म्हणजे काय? दाम उदर, दाम म्हणजे दोरी, उदर म्हणजे पोटाला बांधलं. उखळ बंधन लीला जी आहे ना, तिथे भगवंतांच्या पोटाला दोरीने बांधलं, भगवंतांना बांधलं. खरं तर बांधले गेले नाहीत, भगवंतांनी बांधून घेतलं, त्याचाही विस्तार आहे. पण ते दाम उदर ते रूप आहे ज्यांनी त्या गोपाळांच्या मनावरती राज्य केलं, असे ते राजे आहेत. त्यांच्या हातामध्ये शस्त्र नाही, त्यांच्या अंगावरती चिलखत वगैरे नाही, वस्त्र राजेशाही नाहीत. काय? साधी वस्त्र, कमरेला वेणू आहे, मुकुट म्हणून काय आहे? मोरपीस आहे, बस संपला विषय. पण ते राजे आहेत. त्या रूपाची उपासना केली की आपण लोकांच्या अंतःकरणावरती विजय प्राप्त करू शकतो, कारण आपण तसे वागतो, आपण तसे होतो. उपासना करता करता आपण ते उपास्यासारखे होतो. असे ते गोविंद आहेत. मग पुढे म्हणाले अजून गोविंद या शब्दाचा अर्थ काय आहे? गौरेशा तु यतो वाणी ताम च विंदयते भवान गोविंदस्तु ततो देव मुनिभिः कथ्यते भवान. गो याचा एक अर्थ आहे वाणी, आपण जी बोलतो ना, वाघ, वाणी ती.
ती तुम्ही काय करता, तांच विंदयते भवान, तिला तुम्ही प्राप्त करवता. असं कसं? वाणी आणि तुम्ही प्राप्त करवता. उदाहरण आहे, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. भगवंत वाणी प्राप्त करवतात, म्हणजेच आपली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना ते तेज देतात. अहो, आपली म्हटलं तर आपली इंद्रिय आपण मेल्यानंतरही असतात, पण काही कामाची नसतात. का? कारण तिकडे चैतन्य नाही ना, गेलं ते निघून. असं आहे ते. वाणी प्राप्त करवतात. झालं असं, ध्रुवाने स्तुती केली, ध्रुवाला उपदेश प्राप्त झाला. नारदांनी सांगितलं, जा तो जो माधव आहे, गोविंद आहे, परमात्मा आहे, त्याचा जप कर, भेटतील ते तुला. तुला जे पद प्राप्त आहे, तुला जे काही हवं आहे ते मिळेल. ध्रुव गेला, ध्यान केलं. केवढं मोठं ध्यान, किती केवढं मोठं म्हणजे किती प्रखर. त्या विश्वरूपाशी, त्या समष्टीशी अशी एकतानता झाली की त्याने कुंभक केला आणि प्राण रोखून धरल्यावरती साऱ्या सृष्टीचे प्राण रोखले गेले, सगळ्यांचे प्राण कंठाशी आले. आता करतो काय? देवतांनी प्रार्थना केली भगवंतांनी, भगवंत आता तुमचा भक्त तुम्हीच सांभाळा. भगवंत म्हणाले, ठीक आहे, जातो. आता अजून परीक्षा पाहत नाही. भगवंत प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर आधी अंतःकरणात दर्शन दिलं. हा काही डोळे उघडायला तयार नाही. मग शंखाचा स्पर्श केला, ह्याने डोळे उघडून पाहिलं. डोळे उघडून पाहिल्यानंतर समोर रूपाचं दर्शन आहे, पण तोंडातून शब्द फुटत नाहीत. भगवंत हसले. मग भगवंतांनी त्यांना चेतना दिली, त्या दृष्टीने जाग केलं. आणि मग जे जे ध्रुव म्हणतो ते हे, यह अंतः प्रविश्य माम इमाम प्रसुप्ताम, ज्यांनी माझ्या अंतःकरणामध्ये प्रवेश करून माझी जी प्रसुप्त झोपलेली ही जी वाणी आहे, माझी इंद्रिय आहेत, माझे जे प्राण आहेत, त्यांना चेतना दिली. संजीवयत, संजीवयन, संजीवनी दिली, जाग केलं. त्या भगवंता तुला माझा नमस्कार असो. आमचीच वाणी आमच्याकडे, पण आम्हाला प्राप्त नाही, ती आमची नाही. ती प्राप्त करवणारे जे आहेत ते गो, वाणी, विंद प्राप्त करवणारे. मग आता ज्यावेळेला गोविंद म्हणतो त्यावेळेला ज्याच्यामुळे गोविंद म्हणू शकतो तोच तो हा गोविंद आहे. नावाची गडबड हीच आहे. काय असं वाटतं की नाम घेणं सुलभ आहे, सोपं आहे. काय नाम जप नाही, सोपं साधन सांगितले, काय कधीही होईल, तसं होत नाही. ते भगवंतांचं नाम घ्यायचं असेल तर त्यासाठी बहुता सुकृतांची जोडी, ती भरपूर पुण्य अर्जित असावं लागतं की ज्या पुण्याचा खर्च करून ते नाम मुखात नाही येतं. ते असं सोपं नाहीये. आणि मग ते ज्या वेळेला मुखात नाही येतं त्यावेळेला ते ज्याच्या कृपेने येतं, ज्याच्या कृपेने माझ्या वाणीतून ते नाम प्रकट झालं. एरवी बोलताना तर आहेच हो, पण ते नामही प्रकट झालं. तो गोविंद आहे. गोविंद म्हटलं की तो आठवला पाहिजे. अरे मग आता विचार करा, प्रत्येक वेळेला गोविंद हे आल्यानंतर लक्षात आलं पाहिजे, कारण विष्णू सहस्त्रनाम म्हणत असताना ज्याच्यामुळे मी हे म्हणू शकतोय तो तोच आहे की. नेहमी फार सुंदर उदाहरण दिलं जातं.
आपण अर्घ्य देतो. अर्घ्य देताना म्हणजे आता अर्घ्य पण कोणता, घरी देतो तो नव्हे, नदीच्या पाण्यामध्ये उभं राहून किंवा समुद्रात तीर्थामध्ये उभं राहून दिलं जातं तो. आणि तो अर्घ्य देताना कसा द्यायचा, तर कंबरभर पाण्यामध्ये आत जायचं खोल, आणि तेवढं पाण्यामध्ये जाऊन मग तो अर्घ्य द्यायचा आहे. मग तो अर्घ्य देत असताना त्याच नदीचं पाणी घ्यायचं आणि तेच त्या नदीमध्ये सोडायचं. तसं हे ज्याच्या शक्तीने मी बोलू शकतो त्या शक्तीने त्याचंच नाम घ्यायचं. ते ज्याच्यामुळे होतं तो गोविंद आहे. तर असा तो जो कोणी आहे तो गोविंद कसा आहे, तर ज्या वाणीला तो चेतना देतो त्याच वाणीने तो प्राप्त होतो. गोभिः वाणीभिः विंदते वेत्ती. पण ही वाणी आपली नाही, ही परमात्म्याची. गो या शब्दाचा अर्थ वेद. जो वेदांनी, गो म्हणजे वेद, जो त्या गोभिः वेदांनी विद ज्ञाने जाणला जातो, जो वेदांनी जाणला जातो. मग वेदांनाही नाही कळला कसं? वेदांना कळला म्हणून त्यांना नाही कळला. गमती आहे, त्यांना कळला म्हणून नाही कळला. कारण वेदांनाही नाही कळला. काय नाही कळलं? अंतपार याचा कळला नाही. म्हणजे वेदांना एवढं कळलं की याला अंत नाही आणि याला आदी नाही, आणि ज्याला हे कळलं की याला अंत नाही आणि आदी नाही त्याला कळलं परमात्मा काय, म्हणून तो त्यांना कळला. तर अशा त्या वेदांद्वारे जो जाणला जातो तो गोविंद आहे. मग गोविंदाला जाणायचं असेल मग काय करा? उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र, संत वाङ्मय, जिथे जिथे म्हणून तो वेदांताचा उपदेश आलाय पाहायचा. तो गमत्तीच आहे. काय गोविंद वेदांनी तो जाणला जातो. आता पुढे एक आहेच अप्रमेय, वेदवित, वेदांगो वेदवित कवी, पुन्हा आलेलंच आहे. तो स्वतःच वेद झालाय, तो स्वतःच वेदांत वेद्य झालाय, तो स्वतःच वेदवित झालेला आहे, आणि हे सर्व काही तोच आहे. आता मला सांगा, आपल्याला स्वप्न पडलं, झोपलो, झोपल्यानंतर स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये मी स्वतःलाच पाहिलं. मी स्वतःला पाहिल्यानंतर मी राजा झालो, दीर्घकाळ राज्य केलं, मग वैराग्य उत्पन्न झालं. मग वैराग्य उत्पन्न झाल्यानंतर मी वनामध्ये वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केला. तिकडे गेल्यानंतर एक अधिकारी सत्पुरुष महात्मा मला भेटले, त्यांची मी सेवा केली, त्यांच्याकडून उपदेश प्राप्त झाला. मग ते प्रखर वैराग्य तीव्र झालं, प्रखर अजून प्रखर झालं. आणि मग ते सगळं झाल्यानंतर मी संन्यास स्वीकारला. आणि मग संन्यास स्वीकारल्यानंतर आता परिव्राजक असल्यामुळे सर्वत्र भ्रमंती करायला लागलो. मग माझ्या लक्षात आलं माझा अंतकाळ जवळ आलाय, म्हणून मी एके ठिकाणी ध्यान लावून बसलो. आणि ध्यान लावून बसलो असताना वृद्धापकाळामुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा माझा तोल गेला. तोल गेल्यानंतर मी खाली पडलो, त्या अंथरुणावरती जागा झालो. ते जागा झाल्यानंतर पहिल्यांदा काय आठवतं? किती वाजले आणि चहाची वेळ झाली का? आता नंतरचा भाग उदाहरणाच्या दृष्टीने आपल्याला आवश्यक नाहीये, पण ही सत्य आहे. पण आता मला सांगा, स्वप्न पडलेलं असताना
मीच राजा होतो, मलाच वैराग्य निर्माण झालं. त्याच्यानंतर त्या स्वप्नामध्ये उपदेश करणारा जो कोणी महात्मा होता तो देखील मीच होतो, कारण ते माझं स्वप्न आहे. ते माझं स्वप्न आहे, कारण दुसरं कोणी स्वप्नात माझ्या आलं नाही ना. स्वप्न कोणी निर्माण केलं? मला पडणारं स्वप्न मीच निर्माण करतो. त्यामुळे मीच स्वप्नामध्ये, मीच तो राजा झालो, मीच तो वानप्रस्थी झालो, मीच तो महात्मा झालो, मीच तो सत्पुरुष झालो, मीच मला उपदेश केला, माझंच मला वैराग्य प्राप्त झालं, माझंच मला ज्ञान झालं, माझाच मला बोध झाला. आणि हे सगळं झाल्यानंतर माझा मीच जागा झालो. आता याच्यामध्ये हे सगळं माझा मीच हे जागा झाल्यानंतर कळलं, पण स्वप्नामध्ये असताना मी वेगळा होतो, तो महात्मा वेगळा होता, माझं राज्य वेगळं होतं, सर्व काही भेद होता ना. तसंच आपण अज्ञानावस्थेमध्ये असताना सगळा हा भेद आहे, तो परमात्मा वेगळा आहे, हे जग वेगळं आहे, मी वेगळा आहे, सर्व काही आहे. पण पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर जो तो परमात्माच जर सर्व रूपाने नटलेला असेल, तो परमात्माच, नीट ऐका, तो परमात्माच सर्व रूपांनी नटलेला असेल तर तो परमात्माच माझ्या रूपाने प्रकट झालाय, तो परमात्माच गुरु रूपाने प्रकट झालाय, तो परमात्माच मला उपदेश करतोय. झालेला उपदेशही तोच आहे, ज्याचा उपदेश झाला ते देखील तोच आहे, आणि जे प्राप्त झालं ते देखील तोच आहे. कारण त्याच्यापासूनच वेद निर्माण झाले, त्यामुळे वेद त्याच्याहून भिन्न नाहीत. अज्ञानामुळे मी परमात्मा स्वरूप असूनही मी स्वतःला वेगळं मानतो, त्यामुळे मी परमात्मा स्वरूपच आहे. मला उपदेश करणारे गुरु ते तर परमात्मा ब्रह्मरूपच आहेत, ते परब्रह्मापासून वेगळे नाहीत. म्हणजे काय? तोच स्वतःलाच उपदेश स्वतःचाच स्वतःद्वारेच करतो आणि स्वतःच मुक्त होतो. म्हणून त्यामुळे वेदांगो वेदवित्कवी वेदकृत वगैरे हे सगळे जे नामं आली ती त्या दृष्टीनेच खरी ठरतात. सगळं काही ते काही तोच आहे, एकच एक, अन्य काही नाही. पण मग हे चिंतन झालं पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे. असा तो गोविंद, तो जो गोविंद आहे तो अजून काय आहे तर म्हणाले असं, तो साक्षी आहे. आणि वेदांताच्या दृष्टीने घ्या किंवा साधनेच्या दृष्टीने घ्या, हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. तो साक्षी आहे. साक्षी म्हणजे काय तर साक्षात अव्यवधानेन स्वरूपबोधेन ईक्षते पश्यति सर्वम इति साक्षी. साक्षात ईक्षते साधनम विना, सहभागी न होता त्रयस्थ म्हणून जो सर्व काही पाहतो तो साक्षी. त्याला सुख नाही की त्याला दुःख नाही, त्याला राग नाही की लोभ नाही, त्याला कोणतेही विकार नाही. किंबहुना याच्यावरती संपूर्ण एक प्रकरणच आहे, प्रकरण ग्रंथच आहे, सरस्वती रहस्य उपनिषद याचाच उपदेश करतात. साक्षी हा शब्द ध्यानासाठी चिंतनासाठी खूप छान आहे. झालं असं, दोन मनुष्य भांडत होते. ठीक आहे, कथाच सांगतोय, वेगळी आहे, फार छान आहे. खर तर
इथे त्याचा संबंध नाही, पण आठवली फार छान आहे म्हणून सांगतोय. एक महाराज होते, आहेत, आता काय बाकी कल्पना नाही, परंतु त्या कथेमध्ये ऐकलं. त्यांचं नाव काय न्यायाधीश महाराज असंच. आणि त्यांची एक सवय होती. सवय काय, तर काही नाही, ते यायचे. त्या गावामध्ये एक रामाचं मंदिर होतं. त्या मंदिराच्या दाराशी यायचे, नमस्कार करायचे आणि निघून जायचे. रामाचे भक्त होते, पण आत प्रवेश करत नव्हते. एकाने विचारलं, हे असं का करतात? तर त्यांची कथा सांगितली. साक्षी कोण असतो आणि भगवंत साक्षी कसे आहेत त्याच्यासाठी. गावामध्ये एक फार छान भक्त होता रामाचा. झालं, आपल्या मुलीचा आता विवाह करायचा. मग काय करायचं? तर ते गावातल्या एका सावकाराकडे गेले. सावकाराला सांगितलं, असं असं माझ्या मुलीचं लग्न करायचंय, पैशाची गरज आहे. ते म्हणाले, ठीक आहे, किती हवेत? एवढे 1000 काय रुपये असतील, कधीची कथा आहे माहिती नाही, 1000 रुपये काय सांगितले असते. ठीक आहे, एवढे हे घेतो. हे लिहिलं, हे बघा लिहिलंय. ते म्हणाले, ठीक आहे. त्यांना काही पडलेलं नाही. झालं, लिहिलं, मुलीचा विवाह झाला. त्यांचं काही शेती रोजचं काम होतं, ते सगळं चालू असायचं. झाल्यानंतर सगळं काही झालं आणि मग ह्याने सगळे पैसे परत केले. हे बघा, हे सगळे पैसे परत झाल्यानंतर सावकाराने म्हटलं, लिहून घेतलं. पण मग सावकाराच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये लोभ निर्माण झाला. ह्यांनी काय स्वतःकडे ती चिठ्ठी वगैरे ठेवून घेतली नाही सगळे पैसे परत केल्याची. कधी विचारच केला नाही, पडलेच नाही कधी कोण कशाला वाईट मार्गाला जातोय, साधा माणूस. झालं, त्या सावकाराने तक्रार केली, यांनी पैसे परत केले नाहीत म्हणून. सगळे पुरावे तर यांच्या विरुद्ध, त्यांच्याकडे पैसे परत केल्याचा एकही पुरावा नाही. केस कोर्टात उभी राहिली. न्यायाधीश महाराज जे होते त्यांना कळलं काहीतरी चुकतंय, पण आपल्या मनाने न्यायनिवाडा करता येत नाही, देता येत नाही निर्णय. मग काय करा? ते म्हणाले, काहीतरी कोणीतरी साक्षी असेल, कोणीतरी असेल. तर ते म्हणाले, त्यात काय, मला ते त्या माणसाला विचारलं, कोणीतरी असेल, कोणाला तरी माहिती असेल ना? ते म्हणाले, रामबाबाला माहिती असेल. रामबाबा, मला वाटलं असेल कोणीतरी रामबाबा असेल यांच्या गावामध्ये, म्हणून त्याच्या नावाने समन्स जारी केलं, बोलावणं पाठवलं की अशी अशी कोर्टामध्ये केस आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला साक्षी म्हणून यायचं आहे. आता तो त्या जजचा तो माणूस त्यांचा आला घेऊन, गावात आला. तर गावात म्हणाले, असा कोणी माणूस नाही. सगळं गाव फिरला, म्हणालो नाही पण आहे, सांगितलंय. एका माणसाच्या लक्षात आलं, हे बघा, असं तो रामबाबा म्हणजे त्यांनी सांगितलंय ना, गावामध्ये एक रामाचं मंदिर आहे, त्यांनीच बांधलेलं आहे, त्यांचंच आहे, ते तिकडे नेहमी असतात, पूजा करतात. एक काम करा, तिकडे समोर जाऊन ते ठेवा पत्र. हा म्हणाला, आता तिकडे असेल कोणीतरी. याने विचार केला नाही, होत आहे ना काम, गावातल्या माणसांनी सांगितलंय ना, मी सुटलो. याने ते पत्र मंदिरामध्ये रामासमोर ठेवलं, परत आला. पुढची तारीख उजाडली. त्या सावकाराला माहिती होतं गावात काय रामबाबा वगैरे काय कोणी माणूस नाही, त्यामुळे कोणी साक्षीला काय काय कोणी येणार नाही, आपल्याला अजून दुप्पट पैसे मिळणार. झालं, वेळ टळत चालली होती, नावाचा पुकार झाला. बराच वेळ गेला, आता नाही मग नाही. तेवढ्यात एक माणूस आला, करकरीत धोतर नेसलेलं, वरती झब्बा होता, छानपैकी पगडी वगैरे फेटा वगैरे छान बांधलेला होता.
तेजस्वी आला, म्हणाला मीच रामबाबा आहे. न्यायाधीशांनी विचारलं, अच्छा तुम्ही आहात, यांनी सगळे पैसे परत केलेत का? तुम्हाला हो केलेत. कशावरून? तशी पावती तयार केलेली आहे ना. कुठे? काही नाही, तुम्ही त्या सावकाराच्या ऑफिसात जा, तिकडे असं असं ते रजिस्टर आहे, असं असं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये अशा अशा पानांच्या मध्ये ती पावती ठेवलेली आहे त्याने लपवून. याने म्हणाले ठीक आहे. न्यायाधीशांनी सावकाराला बसवून घेतलं, ज्याच्या विरुद्ध तक्रार होती त्या माणसालाही बसवून घेतलं आणि आपल्या असत्या एका पोलिसाला सांगितलं की जा आणि तपासून घेऊन या, बघून या. खरोखरच सापडली. न्यायाधीशांनी ती केस रद्द केली, त्या सावकारावरतीच ते खोटी तक्रार वगैरे केल्याचा गुन्हा वगैरे नोंदवला, त्याला शिक्षा झाली. सगळं झाल्यानंतर न्यायाधीश ज्यावेळेला घरी आले आणि शांत बसले होते, त्यावेळेला विचार करू लागले, आतापर्यंत मी एवढ्या केसेस पाहिल्या, एवढ्या गोष्टी समोर आल्या, पण एवढी अचूक साक्ष देणारा कधी सापडला नाही हो. सावकाराच्या घरामध्ये, कोणत्या कपाटात, कोणत्या पुस्तकात, कोणत्या पानांमध्ये, ह्याला कसं कळलं? काहीतरी गडबड आहे, जाऊन भेटलं पाहिजे. म्हणून ते गावात आले, न्यायाधीश महाराज गावात आले. त्यांनी विचारलं, आता अशीच केस झाली, ते रामबाबा म्हणून एक जण येऊन गेले साक्ष, कुठे भेटतील? असं कोणी नाही गावामध्ये. म्हणाले असं कसं? येऊन गेला तो माणूस, मी प्रत्यक्ष पाहिलंय. नाही, आमच्या गावात एक रामाचं मंदिर आहे, बाकी कोणी रामबाबा वगैरे इथे नाही. ते ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. म्हणाले, जगन्नियंता, जगाचा साक्षी माझ्या कोर्टामध्ये साक्ष द्यायला उभा राहिला आणि मी त्याला माझ्या कोर्टाच्या मंदिरामध्ये दारावरती उभं केलं. माझी त्याच्या दारावरती उभं राहायची लायकी नाही. म्हणून तेव्हापासून ते दर्शनाला जात, पण दारातूनच दर्शन घेत. असा जो साक्षी आहे ना, तो आहे. पण मग त्या साक्षीचा आणि माझा संबंध काय? तर एवढंच आहे, तोही माझ्या अंतःकरणामध्ये आहे, पण त्याला मी जाणत नाही. आता सगळं पाहत असताना योगवासिष्ठाने एक उपदेश केला. योगवासिष्ठ म्हणाल, द्रष्टुर्दृश्यस्य सत्ता ही बंधरित्यभिधीयते, द्रष्टा दृश्य वशात बद्धः दृश्याभावे विमुच्यते. रस्त्याने जात असताना वडे तळल्याचा वास आला आणि हा तळलेल्या वड्यांचा वास आहे हे आपण म्हटलं की आपण बद्ध होतो. का? कारण तो वास जो घेतोय ते दृश्य आहे आणि आपण वास घेणारे द्रष्टे होतो. तो विषय आणि त्याचा उपभोग घेणारा, हे दोन आले की आपण बद्ध झालो. पण वास येऊ दे अथवा न येऊ दे, अच्छा ठीक आहे, छान करतायत का वडे, राहू दे, ठीक आहे. आपण पुढे निघून गेलो. त्या अनुभवाच्या सापेक्ष मी अनुभव घेणारा आणि तो घेतलेला अनुभव हे द्वैत जर निर्माण झालं नाही, आपण तटस्थ राहिलो, तर त्याचा सुख दुःखात्मक आपल्यावरती काही एक परिणाम होत नाही. हे साक्षीत्वाने राहणे. काही करायचं नाही, काही विचार करायचा नाही, शांत. हा दिवा साक्षी आहे. कशा दृष्टीने आता साक्षी आहे? इथे खोलीत कोणीच नव्हतं, त्याही वेळेला तो चालू होता. या खोलीमध्ये खुर्च्या मांडल्या गेल्या, सतरंजी घातली गेली, आसनं घातली गेली, लोक येऊन बसले, प्रवचन झालं, तरी देखील तो तसाच आहे. सगळं प्रवचन झाल्यानंतर सगळे लोक निघून गेले.
खुर्च्या आवरून ठेवल्या गेल्या, सतरंजी आसनं आवरून ठेवली गेली, ते सगळं झालं, सगळं रिकामं झालं, तरी देखील तो तसाच आहे. तो साक्षी आहे. जगाचा सर्व व्यवहार होत असताना तटस्थतेने जो पाहतोय, त्याच्यामध्ये जो सहभागी होत नाही, तो साक्षी आहे. आणि तो साक्षी आपण झालं पाहिजे. जर झालो नाही तर त्या गुणांनी आपण बद्ध होतो. त्या प्रत्येक अनुभवाचा, आणि मग प्रत्येक अनुभव म्हणजे किती सूक्ष्म जायचं. मगाशी जे म्हटलं दृक्दृश्य विवेक, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं असं साक्षी होत जा की जिथे पुढे साक्षी होता येत नाही. मी शब्द वेगळे वापरतोय. असे द्रष्टे होत जा की जिथून पुढे द्रष्टा उरत नाही. म्हणजे कसं, तर हे पुस्तक आहे, ही वही आहे, लाल रंगाची आहे. मग आता ही पाहत असताना आता काय झालं, मी ही डोळ्यांनी पाहिली, मग हे पाहिलेलं झालं, आणि मी म्हणजे माझे डोळे हे पाहणारे झाले. माझे डोळे काय झाले, पाहणारे झाले. आता माझे डोळे पाहतायत, पण मला याच्यावरचे डाग नीट दिसत नाहीयेत, म्हणून मी थोडं काहीतरी लिहिलंय, म्हणून मी जवळ जाऊन बघायला गेलो. त्यामुळे मला कळलं मला डोळ्यांना नीट दिसत नाही. म्हणजे डोळ्यांना नीट दिसत नाही हे डोळ्यांना कळलं का बुद्धीला कळलं? बुद्धीला कळलं. म्हणजे डोळ्या या इंद्रियाला, त्या डोळ्यांना जाणणारी बुद्धी आहे. त्यामुळे माझे डोळे हे दृश्य झालं, आणि माझी बुद्धी पाहणारी म्हणजे द्रष्टा झाली. आधी पुस्तकाकडून आलो डोळ्याकडे, मग डोळ्याकडून बुद्धीकडे. आता ही जी बुद्धी आहे ती पण जाणली जाते ना. मला कळलं बाबा, तर मला काही कळत नाही. हे कळणं आणि न कळणं, हे ज्याला कळतं त्याला विचारा, कोण आहेस रे तू? तो म्हणतो मीच आहे. त्याला पाहणारा कोण आहे? तोच पाहतो. त्याला पाहणारा दुसरा अन्य कोणी नाही, तो साक्षी आहे. त्यामुळे सर्व जगाचा, सर्व जगन नियंता असणारा साक्षी आपल्या हृदयामध्ये त्या साक्षी रूपाने राहतो, सगळ्याचा द्रष्टा म्हणून राहतो. असा तो जो, तो साक्षी. आता हे निर्गुणाकडे नेणार आहे. साक्षी हा शब्द तो प्रवास आहे, ती साधना आहे. ज्या वेळेला एखाद्या प्रसंगाचा सुखदुःखात्मक आपल्यावरती परिणाम होऊ लागतो, त्यावेळेला त्वरित आपण साक्षीत्वाकडे वळलो पाहिजे, साक्षीत्वाचा स्वीकार केला पाहिजे. त्या साक्षीत्वाचा आपण स्वीकार केला पाहिजे, तर ते खरं. नाहीतर आपण बद्धच राहणार. म्हणून भगवंताचंच एक नाव सांगितलं, तो साक्षी आहे. मग तो कसा आहे? मग पुढे म्हणतायत तो अनादि निधन आहे. अनादि निधन म्हणजे काय? तर त्याला आदि नाही आणि त्याला निधन नाही. आदि म्हणजे आरंभ आणि निधन म्हणजे अंत. त्याला आदि नाही आणि त्याला अंत नाही. असं काय? असं
खरं वर्तुळ आहे, असं खरं शून्य आहे जे आहे. म्हणजे का खरं शून्य का? कारण गडबड ही आहे, आपण शून्य काढायचं म्हटलं की एका बिंदूपासून सुरुवात करतो आणि पूर्ण तो जो बिंदुपथ आहे तो पूर्ण करून पुन्हा त्या बिंदूपर्यंत येतो. पूर्ण झाल्यानंतर आपण म्हणतो त्याला आधी नाही अंत नाही. पण काढायचं म्हटलं, आपल्याला वर्तुळ काढायचं म्हटलं की कुठेतरी आरंभ आणि अंत पाहावा लागतो. परमात्म्याचं तसं नाही, तो आधीपासूनच आहे आणि नंतरही असणार आहे. काल विचार करत असताना भूत भव्य भवत प्रभू, तो भूत वर्तमान भविष्य याच्या पलीकडे आहे आणि त्याच्या पलीकडे आहे म्हणूनच त्याला आधी नाही की त्याला अंत नाही, त्याला काही कार्य नाही, त्याला काही कारण नाही, त्याच्यामध्ये काही विकार नाही, असा तो अनादि निधन. हा परमात्मा अनादि निधन जो आहे तो कसा आहे तर म्हणाले अप्रमेय. तो अप्रमेय आहे आणि हे भगवंताचं निर्गुणाकडे नेणारं पुन्हा एक नाम आहे. प्रमेय म्हणजे जे प्रमाणाने जाणलं जातं ते. मग आता प्रमाणाने जाणलं जातं ते म्हणजे काय? विस्तार आहे. सरते शेवटी आपण मगाशी जे नाम पाहिलं त्या साक्षी याच नामाकडे येणार आहोत, पण आता वेगळ्या प्रकारे येणार आहोत. मला सांगा, आपल्या संपूर्ण जीवनामध्ये म्हणा किंवा दिवसभरामध्ये आपण अनेक विषयांचा अनुभव करत असतो. ते विषय किती आहेत तर खूप नाही आहेत, 5च आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, 5च. कानांनी ऐकतो ते शब्द, त्वचेला कळतो तो स्पर्श, डोळ्याला दिसतं ते रूप, जिभेला कळते ती चव तो रस आणि नाकाला येतो तो गंध. मग त्याच्यामध्ये उपप्रकार किती असतील ते तुम्हाला हवे तेवढे करा, पण शेवटी विषय 5च आहेत. चाफा, मोगरा, चंदन किंवा घाण, कशाचा याला तरी तो गंधच आहे. त्यामुळे तो गंध हाच विषय. चांगलं दिसू दे अथवा वाईट दिसू दे, सुंदर असू दे अथवा कुरूप असू दे, ते रूपच आहे. आखीव रेखीव असू दे नाही तर बेढब असू दे, ते रूपच आहे. शास्त्रीय असू दे नाहीतर अशास्त्रीय असू दे, ते ध्वनी, ते संगीतच आहे, तो शब्दच आहे. कानावर काही पडलं, जे ऐकू येत आहे तो शब्द आहे. खरखरीत असू देत नाहीतर मऊ असू देत, गुळगुळीत असू देत नाहीतर बुळबुळीत असू देत, स्पर्शच आहे. गोड, तिखट, खारट, कडू, तुरट, सर्व काही. ती चव जिभेला कळते, कसंही असू देत. आंबट गोड का नुसतंच गोड, का तिखट आंबट का तिखट गोड, कसंही असलं तरी देखील रसच आहे. हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे इंद्रियांनी आपल्याला कळतात. कोणत्या इंद्रियांनी कळतात? कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा. आता कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा हा काही खरा तसा क्रम नाही. कान, त्वचा, डोळे, नाक, डोळे, जीभ आणि नाक, असा तो क्रम येतो. कारण त्या पृथ्वीची म्हणजे ती जी उत्पत्ती आहे त्या पंचमहाभूतांची आणि त्या पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेली इंद्रिय, त्यांचा तो तसा क्रम येतो म्हणून. असो, तर ती इंद्रिय त्या त्या इंद्रियांनी तो तो विषय जाणला जातो. आणि म्हणून ती जी इंद्रिय आहेत ती त्या विषयाचं ज्ञान करून देणारी असल्यामुळे ती प्रमाण आहे. आणि त्या इंद्रियांनी
तो परमात्मा तो विषय जाणला जातो म्हणून ते विषय होतो प्रमेय. त्या प्रमाणाने तो जाणला जातो म्हणून तो होतो प्रमेय. मीयते प्रकर्षेण अनया इति. मग जे जाणलं जातं, जे ज्ञान होतं, ती प्रमा आहे. आता मला सांगा, परमात्मा डोळ्यांना दिसतो का? नाही. कसं? प्रल्हादाला कोण दिसलं? मग ध्रुवाला कोण दिसलं? पण त्यांच्या डोळ्यांना जे दिसलं ते आपल्या डोळ्यांना अजिबात दिसत नाही. मग त्यांना कोणत्या डोळ्यांना दिसलं? गडबड आहे ना. आमच्या डोळ्यांना तर तो रोजच आपल्याला मंदिरामध्ये दिसतो, चित्रात रोज दिसतो. मग आपल्याला दिसला का? नाही. ते भगवंतांचं रूप पाहायचं असेल तर ते दिव्यम ददामि ते चक्षु, ते दिव्य चक्षु, ते ज्ञानाचा डोळा. म्हणून माऊली म्हटलंय ज्ञानाचा सुजाण डोळा. तो ज्ञानाचा डोळा असावा लागतो. या चर्मचक्षूंनी दर्शन होईल ते होईलच, का ती भगवंतांची कृपा असेल. पण खरोखर भगवत दर्शन व्हायचं असेल तर ज्या डोळ्यांनी पाहायचं ते हे डोळे नाहीत, ते हे कान नाहीत. पण तरी देखील या सर्व इंद्रियांसाठी तो परमात्माच विषय झाला पाहिजे आणि तसा व्हावा म्हणून भगवंतांनी सगुण रूपाने अवतार घेतलेला आहे. का? उलट सांगतो, भगवंतांनी सगुण रूपाने अवतार का घेतलाय? कारण संतांनी म्हटलंय डोळे तुम्ही घ्या हो सुख, पहा विठोबाचे मुख. करतो काय बर? मग घ्यावंच लागलं त्या रूपाने जन्म. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या हो सुख, पहा विठोबाचे मुख. व्हावं लागलं त्याला पांडुरंग. का? कारण मागणी केली आहे, मला विठ्ठल, विठोबा, पांडुरंग हे नाम घ्यायचंय आणि तुझं ते मुख पाहायचंय. ठीक आहे, आता राहतो उभा. काय युगे 28 राहिला उभा. असो, तो विषय स्वतंत्र. पण हे सर्व होऊन देखील आपल्या त्या इंद्रियांनी जो कळत नाही, जो जाणला जात नाही, असा जो तो अप्रमेय आहे. आणि मग इंद्रियांनी न जाणला जाणारा कोण आहे? रेल्वेने प्रवास करत होतो, मित्रांबरोबर जात होतो. आम्ही सगळे जात होतो तर कोणाला तरी कळलं असे असे सगळे त्या यात्रेला निघालेत, असेच गोरेगाव मुंबई वगैरे तिकडले आहेत. अच्छा, मी ओळखतो, मी प्रणव म्हणून कोणीतरी आहे, ओळखतो त्याला. मग एक जण आले, चेहऱ्याने काय पाहिलं नव्हतं, बरीच वर्ष होऊन गेली होती, ऐकून माहिती होतं. त्यांनी विचारलं, माझ्या समोर बसले होते त्यांना, माझे मित्रही हुशार, सगळे नुसते काय जेवढा प्रश्न विचारलाय तेवढ्यालाच उत्तर देतात. आले विचारायला, एकाने दाखवलं नाही की ते एकमेकांना ओळखतात आणि ते मला ओळखतात. त्यांनी विचारलं, अहो तुम्ही प्रणवजींना ओळखता का? म्हणाले नाही. मग शेजारच्याला विचारलं, अच्छा तुम्ही प्रणवजींना ओळखता का? नाही. तिसऱ्या माणसाला विचारलं, तुम्ही प्रणवजींना ओळखता का? नाही. करता करता त्यांनी मला विचारलं, आता मी हो म्हणायचं का? आता मी मला कसं ओळखणार? मीच आहे ना. त्यांनी जेव्हा विचारलं तुम्ही प्रणवजींना ओळखता का, तर मी काय म्हणायचं? मी आहे. मी म्हणू शकत नाही मी ओळखतो, मी जाणतो. मला सांगा, मी मला स्वतःला कोणत्या इंद्रियांनी, कोणत्या प्रमाणाने, प्रमेयाने जाणतो? कसा जाणतो? काही लागत नाही. मी झोपलेला असून दे, जागा असून दे, डोळे बंद असून देत, कान बंद असू देत, किंवा सर्दी आणि खोकल्यामुळे कान, नाक, डोळे हे सगळे क्षीण होऊन देत, मला काही होऊ देत, मला माझं मी जाणण्यासाठी काही प्रमाण लागतं का? नाही लागत. हा, जे मी जाणतो ते प्रमेय आहे, ते शरीर आहे. पण जे मी स्वतःला जाणतो ते प्रमाणाशिवाय आहे की नाही? तसाच परमात्मा अप्रमेय आहे. का? कारण तो साक्षी आहे.
आपण आता मगाशी विचार करत असताना मी 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 हे मी पाहणारा, हे पाहिलेलं, हे पाहिलेलं, हे पाहणार, हा पाहिलेलं पाहणारा, करत 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 शेवटच्या मी पाहणाऱ्याकडे ज्या वेळेला आपण आलो, जाणणाऱ्याकडे आलो, त्यावेळेला तो स्वतःला कोणत्या प्रमाणाने जाणतो? काही नाही, तो स्वतःला स्वतःहूनच जाणतो. सगळी त्रिपुटी तिकडे संपते, लयाला जाते. म्हणून तो अप्रमेय आहे, म्हणून तो साक्षी आहे. म्हणून अप्रमेय या अर्थाचा विस्तार करून शेवटी संक्षेप करत असताना आचार्य म्हणतात, साक्षी रूपत्वाद्वा, तो साक्षी रूप असल्यामुळेच तो अप्रमेय आहे. मग आता सांगा, त्याला शोधायला किती लांब जावं लागेल? भगवंताला शोधायला लांब जावं लागत नाही. अरे किंबहुना त्याच्यापर्यंत पोहोचायला त्रासही, कष्टही पडत नाही. आपण पाय घसरून पडतो, हा आपला दोष आहे. प्रमाणम भवाब्धे रिधम मामकानाम नितंबः कराभ्याम धृतम येन लिंगात. पांडुरंग तो विठेवरती कमरेवर हात ठेवून उभा काय? तो म्हणतोय, हा जो भवाब्धी आहे ना, हा जो संसार सागर आहे, अरे काही नाही रे, एवढा कंबरभर खोल आहे, मी उभा आहे इकडे, ये चालत ये. पण आम्ही म्हणतो ठीक आहे, अरे चालेल, येतो तुझ्याकडे चालत, पहिलं पाऊल टाकतो आणि पाय घसरतो, आणि मग त्या कंबरभर पाण्यामध्ये आपण गटांगळ्या खातो. त्या कंबरभर पाण्यामध्ये आपण गटांगळ्या खातो. हा आपला दोष आहे, तो परमात्म्याचा नाही. भगवंत आपल्या समोर हात पुढे करून उभा आहे, अरे पकड माझा हात. आपण म्हणतो नाही नाही नाही, तुझा हात पकडला तर माझ्या नातलगांचं, माझ्या लोकांचं कसं होईल, माझ्या घराचं कसं होईल? तसं चालत नाही. त्याने म्हटलं की हात पुढे करता आला पाहिजे. असा तो जो परमात्मा आहे, तो कसा आहे? म्हणाले तो कृष्ण आहे. कृष्ण म्हणजे काळा. तो काळा आहे. सुंदर सौंदर्याचं वर्णन आहे का हो? पण चातकाला विचारा, तेच सौंदर्याचं वर्णन आहे त्याच्यासाठी. चातक पक्षी जो आहे त्याच्यासाठी सुंदर कोण आहे? पांढरे ढग नाहीत, पाण्याचा वर्षाव करणारे जे काळे ढग आहेत तेच आहे. आणि त्या काय आहे, पांढरा चांगला की काळा चांगला, हे कोणाला विचारता याच्यावरती आहे. हा, मी दोन्ही विज्ञानाच्या दृष्टीने मी दोन्ही गोष्टी सांगू शकतो. आपल्याला पांढरा रंग किंवा हा गंमत आहे, कारण याच्यावरती म्हणजे आश्रमात शिकत असताना एका बरोबर चर्चा झाली होती आणि आम्ही मुद्दामून वाद घालायचो, कारण मला दोन्हीकडचं माहिती होतं, पण मला खाज होती ना, कारण नाहीतर चर्चा व्हायची कशी. आता पांढरा प्रकाशाचा किरण किंवा पांढरा प्रकाश म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की पांढऱ्या प्रकाशामध्ये सगळे रंग येतात. पांढऱ्या प्रकाशामध्ये सगळे रंग येतात का? कारण तो पांढरा प्रकाश आपण त्या लोलकातनं, त्या प्रिझममधनं हे केला की त्याचे ते सप्तरंग आपल्याला दिसतात, किंवा इंद्रधनुष्य ते पांढऱ्या रंगाचंच विकिरण झाल्यामुळे त्या प्रकाश किरण ते वेगवेगळ्या रंगात विभागले गेल्यामुळे ते सगळे रंग आले. म्हणजे पांढऱ्या रंगाच्या ठिकाणी सर्व वेव्हलेन्स आहेत प्रकाशाच्या, सगळे प्रकाश किरण जे आहेत, सगळे रंग आहेत, ते पांढऱ्या रंगाच्या ठिकाणी आहेत. पण आता मी उलट सांगतो, रोगामुळे ज्यांची त्वचा पांढरी होते त्याच्यामध्ये मेलॅनिन नसतं त्यांच्याकडे, किंवा रंगद्रव्य नसतं, अल्बिनिझम म्हणतात त्याला, पांढरे उंदीर, त्यांच्या शरीरावरती जे रंगद्रव्य असतं, मी आता प्रकाशाचा विचार करत नाही, जे रंगद्रव्य असतं
त्या रंगद्रव्यामध्ये जी ताकद असते ते कोणतेही रंग शोषून घेत नाही, ते सगळे रंग परावर्तित करतं. ते रंगद्रव्य सर्व रंग परावर्तित करतं आणि ते सर्व रंग परावर्तित करत असल्यामुळे, कुठलाही रंग शोषून घेत नसल्यामुळे त्याला रंग नसतो. म्हणजे आहे तो पांढरा रंग, ते रंगद्रव्य आहे पांढऱ्या रंगाचं, पण त्याच्या ठिकाणी कोणताही रंग नाही. पण त्याच ठिकाणी काळा हे रंगद्रव्य घेतलं, काळा हे रंगद्रव्य घेतलं तर ते काय करतं, ते सगळ्या रंगांना शोषून घेतं आणि कोणताच प्रकाश तिकडनं परावर्तित होत नाही, म्हणून कोणताच रंग दिसत नाही, म्हणून तो काळा होतो. या दृष्टीने कृष्ण काळा आहे. तुम्ही कोणत्याही रंगाने या, तो तुम्हाला शोषून घेतो, तो आपलासा करतो. तुम्ही कसेही असा, तो त्याच्यामध्ये एक करून घेतो, म्हणून काळा रंग सुंदर आहे. म्हणून काळा रंग सुंदर आहे त्या दृष्टीने. असा तो जो कृष्ण आहे, ते म्हणाले हे कृष्ण या शब्दाचं स्थूल वर्णन झालं. मग कृष्ण कोण आहे? म्हणाले कृषिर्भूवाचको धातू न्यश्या निवृत्तीवाचक. कृषी भूवाचको धातू, कृष्ण तर कृष विलेखने असा तो एक धातू आहे. आणि न आला तो न जो आहे तो निवृत्तीचा वाचक आहे. कृष विलेखने तो भूवाचक म्हणजे सत्तेचा वाचक शब्द आहे. आणि न्य म्हणजे तो जो न आलेला आहे तो निवृत्तीचा वाचक आहे. त्याच्या तर ज्याच्यामुळे सत्ता आणि ज्याच्यामुळे लय घडतो तो कृष्ण आहे. ज्याच्यामुळे जगाचं अस्तित्व आहे आणि ज्याच्या ठिकाणी जगाचा लय आहे, असा तो जो कोणी तो कृष्ण आहे. कृषिर्भूवाचक शब्दो नश्य निवृत्तीवाचक विष्णुस्तद्भवा योगाच कृष्णो भवती शाश्वतः. हे दोन्ही भाव त्या भगवान विष्णूंच्या ठिकाणी आहेत. सत्ताही आहे, निवृत्ती आनंद देखील आहे, निवृत्ती अंत देखील आहे, सर्व काही आहे, म्हणून ते कृष्ण आहेत. आणि ते कसे आहेत? ते भगवान आहेत. आपण भगवान भगवान म्हणतो तर ते भगवान का आहेत? कारण उत्पत्तीम प्रलयंचैव भूतानामागतिम गतिम वेत्ति विद्याम च सवाच्यो भगवान इति. जे उत्पत्ती जाणतात, जे प्रलय जाणतात, भूतांचा जन्म आणि भूतांचा मृत्यू, भूतानाम आगतिम गतिम वेत्ती जाणतात, एवढंच नव्हे ज्ञानालाही जाणतात आणि अज्ञानालाही जाणतात, त्यांना भगवान असं म्हणतात. असे ते एकच आहेत. ते भगवान, ते भगवंत भयनाशनः भयाचा नाश करणारे आणि भयकृत देखील आहेत. अधर्मान आचरण करणारे आहेत त्यांच्यासाठी भयकृत आहेत. राक्षसांच्या हृदयामध्ये भय निर्माण करणारे आहेत आणि साधू संतांच्या हृदयातील भय दूर करणारे आहेत. ते सनातन आहेत. सनातन शब्दाचा एक फार सुंदर अर्थ माझ्या मित्राने सांगितलं. त्याच्याकडनं संस्कृत शिकलो, व्याकरण शिकलो. तो म्हणाला सन आतनोती. सन म्हणजे जो आधीपासून आहे आणि आतनोती म्हणजे तो विस्तारच पावतोय, त्याच्यामध्ये कधीही क्षय झाला नाही, असा जो कोणी आहे तो सनातन आहे. असा तो जो आहे जो शब्दांच्या पलीकडे, शब्दातिगः म्हणजेच अप्रमेय, त्याला शब्दाने जाणता येत नाही, तो परमात्मा कसा आहे? म्हणाले फार लांब जायचं नाही. देवकी नंदन आहे.
देवकीचा मुलगा आहे. कारण अप्रमेय झाला, साक्षी झाला, सर्व झाल्यानंतर ते आमच्या ताकदीचं नाही हो असं कोण म्हणे. सोपं आहे. आदौ देवकी वसुदेव, देवकी आणि वसुदेवांच्या घरी जो जन्माला आला ना त्याचं ध्यान करा, तोच तो अनंत आहे. हे आपल्याला कळत नाही, गोपींना कळलं. एक गोपी दुसऱ्या गोपीला म्हणते, शृणु सखे कौतुकमेकं नंदनिकेतांगणे मया दृष्टम गोधूली धूसरितांगो नृत्यति वेदांत सिद्धांतः. अगं मैत्रिणी, अगं प्रिये, मी एक गंमत पाहिली, आश्चर्य पाहिलं माहितीये का. शृणु सखे कौतुकमेकं, मी एक काय कौतुक पाहिलं, काय आश्चर्य पाहिलं. काय ग, कुठे पाहिलं, काय झालं. नंदनिकेतांगणे मया दृष्टम, नंदबाबाच्या त्या अंगणामध्ये मी काय आश्चर्य गंमत पाहिली माहितीये का. अगं सांग ना काय पाहिलं. गोधूली धूसरितांगो, गायीच्या धुळीने माखलेला मी वेदांताचा सिद्धांत खेळताना पाहिला. वेदांताचा सिद्धांत काय, ब्रह्म, पण ते कसं पाहिलं. गोधूली धूसरितांग, गायीच्या धुळीने माखल्यामुळे जो धूसरित अंग झाला, ती जी धूळ आहे ती अंगावरती आल्यामुळे कसा झाला, पांढुर का झाला, पांडुरंगाचा झाला, म्हणून तो पांडुरंग आहे काळा, अनादि बहुकाळा, आहेची बहुकाळा, तो ठाईचा काळ आहे, पण तो पांडुरंग का झाला, तो याच्यामुळे झाला. पण तो कोण आहे, वेदांत सिद्धांत, हा तो वेदांताचा सिद्धांत आहे. तर किती नामं झाली, काय आपली 10च्याही पलीकडे 20च्याही पलीकडे झाली नसली, अशी 1000 नामं भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितली. त्या 1000 नामांचं जो पठण करतो, इतीदम कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः नामनाम सहस्र दिव्यानाम अशेषेण प्रकीर्तितम. ही सगळी जी त्या भगवंताची अनंताची 1000 नावं आहेत ती मी तुला सांगितली. तू जो प्रश्न विचारला होतास, किम जपन मुच्यते जंतु जन्म संसार बंधनात, ही सहस्रनाम यांचा जप करणारा जो कोणी आहे तो जन्म संसार बंधनात मुच्यते. मग कसा मुक्त होईल, पायऱ्या पायऱ्यांनी जायचं. सगळ्या नामांचा अर्थ कळला नाही हरकत नाही. नामाच्या जपाने मिळणार जे पुण्य आहे त्या पुण्याच्या योगाने आमचं अंतःकरण तर शुद्ध होईल. आणि मग ते अंतःकरण शुद्ध झालं की भगवंत कृपा करतीलच. स्वतः गुरु म्हणून येतील, नाहीतर कोणत्या गुरूंची योजना करतील, पण ते कृपा करतीलच. त्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. त्यासाठी आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि तो केला असता भीष्मांनी प्रतिज्ञा केली आहे. त्यामुळे भगवंतांना ऐकलं पाहिजे. भीष्म काय म्हणाले, इतीदम कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः, ही जी भगवंतांची 1000 नामं आहेत, किम जपन मुच्यते जंतु जन्म संसार बंधनात इदम, भगवंतांना ते ऐकलं पाहिजे. कारण भगवंतांनी भीष्मांचा ऐकणार आहेत भगवंत. भीष्मांनी प्रार्थना केली, भगवंतांना शस्त्र हातात घ्यायला लावेन. भगवंतांनी आपली प्रतिज्ञा मोडली पण भीष्मांची प्रतिज्ञा राखली. मग जर भीष्मांनी असा तो उपदेश केला असेल सहस्रनामाचा आणि म्हटलं असेल की याच्या जपाने जन्म संसाराच्या बंधनातून तो मुक्त होतो, तर आपण नक्कीच मुक्त होऊ. फक्त काय आहे, हे साधन आपण हातात धरून ठेवलं पाहिजे. हो, भीष्मांनी तर त्या शरशय्येवरती असताना उपदेश केलाय. हो, आपण तर हाती डोळे धडधाकट आहोत ना, तेवढा तर काही आपल्याला त्रास नाही, तेवढं तर काही आपल्याला दुःख नाही. आपण आहोत, सुस्थित आहोत. मग काय केला पाहिजे प्रयत्न. तो प्रयत्न त्या अधिक मासाच्या निमित्ताने भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो की तो आपल्यासाठी प्रयत्न न होता तो आपला सहज स्वभाव होईल. प्रयत्नासाठी कंटाळा येऊ शकतो, सहज स्वभाव झाला की त्याच्याशिवाय राहवत नाही.
तो सहज स्वभाव व्हावा आणि भगवंतांची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. सहस्रनामावरती चिंतन मांडत असताना, विचार करत असताना जे म्हणून काही उत्तम सांगितलं गेलं ती गुरु परंपरेची कृपा आहे, सद्गुरूंचे भगवंतांचे आशीर्वाद आहेत. पण सांगत असताना काही दोषपूर्ण राहिलं असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे हे जाणून सर्वांनी उदार अंतःकरणाने क्षमा करावी. शेवटी काय आहे, माझे लाड पुरवणारे तुम्ही श्रोतेजण आहात. तुम्ही सांगितलं नसतं की नाही आपल्याला विष्णू सहस्रनामावरती चिंतन आम्हाला ऐकायचंय अधिक मासाच्या निमित्ताने, तर मला मांडायची संधी मिळालीच नसती. आणि माहिती आहे असं म्हणून मी सोडून दिला असता विषय. मी तरी कशाला हातात घेतलं असतं पुन्हा पुन्हा. हा, कशाला त्याच रस्त्याने रोज कशाला कोण जात आहे? कारण आजकाल दुकानात जावं लागत नाही, सगळंच घरी येतं. तशी आता सवय लागल्यावरती कशाला कोण. पण असो, तुमच्या कृपेने चिंतनाचा एक वेळ मिळाला, बरवी ही वेळ सापडली संधी, त्या संधीचा फायदा करून घेता आला म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. नवाथे काकूंना धन्यवाद देतो, कारण त्यांनी स्थान उपलब्ध करून दिलं. योजकस्तत्र दुर्लभा, सगळं होईल पण आयोजक त्याची योजना करणारा असावा लागतो. ते सर्व त्यांनी केलं म्हणून पुन्हा त्यांना धन्यवाद देतो आणि वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.